नमस्ते. नमस्ते. राजगुरुनगर नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि तुम्ही निवडणुकीला पुन्हा सामोरे जात आहात. 5 वर्ष तुम्ही नगरसेविका म्हणून काम केलं आणि त्यानंतर प्रशासकीय कालावधी होता. त्या काळामध्ये आपण काय कामं केली जनतेची आणि भविष्यात काय करणार आहात? आपल्या निवडणुकीत पुन्हा येण्याचं काय नेमकं संकल्पना काय? नमस्कार, मी संपदा सांडबोर. मागील 2015 ते 20 या कालावधीमध्ये नगरसेविका त्याचप्रमाणे आरोग्य समिती सभापती म्हणून मी काम केलेलं आहे. राजगुरुनगर शहरामध्ये ज्या वेळेला नवीन नगर परिषद स्थापन झाली त्यावेळेला पूर्वीच्या ग्रामपंचायतचे अनेक प्रश्न प्रलंबित होते. त्या सर्व प्रश्नांवरती काम करण्याची संधी आम्हाला सर्वांना मिळाली आणि त्या माध्यमातून अनेक कामं आम्ही करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये प्रलंबित असलेली पाणीपुरवठा योजना, जी 40 गाव पाणीपुरवठा योजना होती, तर त्याच्यामध्ये आपण अनेक प्रयत्न करून सर्वांनीच अगदी उत्कृष्ट काम केले आणि त्यामध्ये पाणीपुरवठा योजना सक्सेसफुल झाली. त्यानंतर ड्रेनेज लाईनची योजना जी होती ती सक्सेसफुल झाली. त्याचप्रमाणे संपूर्ण शहरामध्ये अनेक प्रकारचे रस्ते काँक्रिटीकरण असेल किंवा स्ट्रीट लाईट्स असतील, ह्या सर्व कामांवरती आमचा फोकस होता आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आम्ही गावाला, आपल्या राजगुरुनगर शहराला ह्या सगळ्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे अनेक वर्षांपासून आपल्या शहरामध्ये कचऱ्याची समस्या ही भेडसावत होती. तर त्या समस्येसंदर्भात आपण स्वच्छ सर्वेक्षणमध्ये महाराष्ट्राच्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये भाग घेऊन त्यामध्ये आपण गार्बेज टू गार्डन आणि अनेक असे प्रकल्प राबवले, ज्या माध्यमातून संपूर्ण शहराचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. आणि त्या अंतर्गतच आपल्या राजगुरुनगर शहराला त्यावेळेला मी स्वतः आरोग्य सभापती असताना त्या कालावधीमध्ये आपल्या शहराला 1 कोटीचा बक्षीस निधी त्यावेळेला मिळालेला होता आणि त्या माध्यमातून आपण संपूर्ण शहरामध्ये सर्व कचऱ्याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. त्या अंतर्गत साधारण 16 घंटा गाड्या आपल्या शहरामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या. आणि शिवाय आत्ता जी ड्रेनेज योजना चालू आहे तर ती लास्ट टप्प्यात, अंतिम टप्प्यात आहे आणि त्या अंतर्गत असणारा STP जो प्लांट आहे तो सुद्धा आता पुढे त्याचा STPचा प्रश्न हा आत्ता सुटत आलेला आहे. त्याचप्रमाणे पुढील आपला कचरा संकलन किंवा जे कचऱ्याचं विल्हेवाट लावण्यासाठी आपण जे काही जागा वगैरे शोधत होतो, तर त्या जागेचा प्रश्न देखील अगदी थोड्या दिवसामध्ये सुटणार आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की शहरामध्ये काम करत असताना माझ्या प्रभागामध्ये ज्या वेळेला मी काम केलं तर त्या प्रभागातील सर्व रस्ते काँक्रिटीकरण झालेले आहेत. त्याचप्रमाणे संपूर्ण माझ्या प्रभागामध्ये स्ट्रीट लाईटची सुविधा मी करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे ड्रेनेज लाईनची सर्व कामं पूर्ण झालेली आहेत. पाणी पुरवठा योजनेची देखील सर्वांचे कनेक्शन्स असतील किंवा सर्व योजना त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच माझा जो प्रभाग आहे हा आत्तापर्यंत जी काही कामं मी मागील पंचवार्षिकच्या दरम्यान लोकांना आश्वासन दिलं होतं म्हणा किंवा त्यांना शब्द दिला होता, तर तो मी पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. आणि आत्ता नवीन ही जी होऊ घातलेली नगर परिषदेची निवडणूक आहे, तर या निवडणुकीच्या दरम्यान मी या ठिकाणी नवीन प्रभाग क्रमांक 4 मध्ये नगरसेविका पदासाठी, महिला सर्वसाधारण या पदासाठी या ठिकाणी उमेदवार म्हणून आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की या नवीन प्रभागामध्ये काही क्षेत्रफळ हे नवीन जॉईन झालेलं आहे. त्यामुळं आता राहिलेला हा जो प्रभाग आहे तर यामध्ये असणारी जी कामं आहेत, मग रस्त्याची असतील किंवा इतर ज्या काही समस्या असतील, ह्या समजून घेण्याचं मी आत्ताच प्रचाराच्या दरम्यान ह्या समस्या समजून घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. आणि ह्या सर्व समस्या जास्तीत जास्त प्रमाणात
सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करील. आणि मला असं वाटतं की आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार इथून पुढे देखील त्याच अनुभवाच्या जोरावरती मी ह्या सर्व समस्या अगदी कमी कालावधीमध्ये सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. 2015ला निवडणुका झाल्या आणि 5 वर्ष तुम्ही सत्तेत होता. त्यानंतर प्रशासकीय कालावधी होता. तुमचा त्यावेळेला काही संबंध होता वार्डाशी किंवा कामांशी संपर्कात होतात का लोकांशी? नक्कीच होता. ज्या वेळेला प्रशासकीय कालावधी होता त्यावेळेला आपल्या संपूर्ण देशावर म्हणण्यापेक्षा जगावरच असणारं हे जे कोरोनाचं संकट होतं, तर त्या काळामध्ये देखील सर्व लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या माध्यमातून अगदी प्रशासकीय कर्मचारी असतील किंवा सर्वसामान्य जनता असेल, प्रत्येकाला मास्कच्या दृष्टीने मास्क वाटप असेल किंवा सॅनिटायझर वाटप असेल, त्याचप्रमाणे आपण अन्न पुरवठा देखील केलेला आहे. जे बाहेरचे लोक होते म्हणजे कर्मचारी की जे बाहेरगावहून आपल्या शहरामध्ये अस्तित्वात आहेत, तर अशा लोकांचे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. तर त्यांना किराणा किट वाटप असेल किंवा अशा माध्यमातून अनेक लोकांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि ती आम्ही केली. त्यानुसार त्याच्यानंतर देखील कोरोनानंतर अनेक प्रश्न होते, रोजगाराचे प्रश्न होते. तर त्या संदर्भात माझे अनेक बचत गट असतील, तर ह्या बचत गटांच्या माध्यमातून देखील महिलांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि त्यानुसार काही ठिकाणी मार्गदर्शन देखील आपण त्यांना लघु उद्योग करण्यासाठी मार्गदर्शन वगैरे आयोजित केलं होतं. त्यामुळं म्हणजे माझ्या परीने मी पूर्ण प्रयत्न केला की आपल्याला जास्तीत जास्त लोकांना कसं उभारी देता येईल, तर हा प्रयत्न मी नक्कीच केला. त्याचप्रमाणे प्रभागात असणाऱ्या अडचणी अगदी प्रत्यक्ष आम्हाला त्या ठिकाणी कुठलेही अधिकार नसताना, नगर परिषदमध्ये कुठलेही अधिकार नसताना तरी देखील आपण स्वतःच्या हिमतीवरती अनेक ठिकाणचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. लोकांचे छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोट्या छोट्या समस्या असतात की ज्या आपल्या फोनवरती पण होऊ शकतात, प्रत्यक्ष भेटून पण त्या सॉल्व्ह होऊ शकतात. तर अशा सर्व समस्या सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. ताई, तुम्ही एवढं सगळं सांगताय, मात्र राजगुरुनगरच्या किंवा तुमच्या प्रभागामध्ये समस्या आहेतच. पाणी असेल, कचरा असेल, सांडपाणी व्यवस्थापन असेल, रस्त्याचे काही प्रश्न आहेत, तर हे प्रश्न प्रलंबित आहेत ना? खरं सांगायचं तर प्रश्न हे कधी संपत नसतात. प्रश्न हे कायमस्वरूपी नवीन निर्माण होत राहतात, काही सॉल्व्ह होतात, काही नवीन निर्माण होतात. तर हे प्रश्न सोडवण्यासाठीच खरं पाहिलं तर हे जे काही पदाधिकारी असतात, हे आज लोकशाहीमध्ये आपल्याला सर्वांना अधिकार दिलेला आहे की आपले लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण या निवडणुकांच्या माध्यमातून पाठवायचे आहेत, जेणेकरून आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या या सभागृहात मांडल्या जातील आणि त्यांच्यावरती जे काही योग्य मार्ग असेल हा सोडवला जाईल. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की नगरसेवक हे पद हे कुठलंही पद नसून तर ते एक लोकांमधील आणि आपल्या प्रशासनातील एक दुवा आहे की ज्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या समस्या त्या ठिकाणी सभागृहात मांडून त्यावर मार्ग काढणे हा नगरसेवकाचं पहिलं काम आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की प्रशासकीय कामं असतील किंवा काही धोरणात्मक निर्णय असतील किंवा इतरही जे काही गोष्टी असतील, तर त्या गोष्टींवरती अनुभव हा कधीही चांगला, कारण त्यामुळंच मला जो काही अनुभव आत्तापर्यंत आहे आणि लोकांनी जी काही साथ दिलेली आहे, तर या जोरावरच मी इथून पुढची देखील ही जी होऊ घातलेली निवडणूक आहे, या निवडणुकीसाठी सामोरी जाण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे. म्हणून सर्व लोकांनी, माझे जे प्रभागातील सर्व नागरिक आहेत, ज्यांना माझ्या कामाची ओळख आहे, या सर्वांनी मला या कामाची पावती द्यावी आणि म्हणूनच मला पुन्हा एकदा या प्रभागामधून नगरसेवक या पदासाठी निवडून द्यावे अशी मी सर्वांना विनंती करते. तर एक शेवटचा प्रश्न, तुम्ही नगरसेवक असताना एका पक्षीय पॅनलमध्ये होतात आणि आता तुम्ही निवडणुकीला पुन्हा दुसऱ्यांदा सामोरे जात आहात, त्यावेळेला तुमच्या पक्षीय बदलामध्ये किंवा पॅनल बदलामध्ये का रूपांतर झाले? खरं तर ज्या वेळेला पहिल्यांदा मी ह्या पक्षातनं निवडून आले होते, तर तेव्हापासनं आत्तापर्यंत
त्या माध्यमातून देखील सर्व कामं करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि त्यावेळी देखील मला पक्षीय सर्व नेत्यांनी एकदम चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि मला पाठबळ दिलेलं आहे. आता शेवटी कसं असतं, राजकीय घडामोडी आहेत आणि ह्या घडामोडींच्या माध्यमातून समजा ऐन वेळेला काही बदल झाले असतील आणि माझा नाईलाज होता की जेणेकरून मला कुठल्या ना कुठल्या म्हणजे जे सत्तेतले पक्ष आहेत त्या पक्षांमधनं उभं राहणं हे मला गरजेचं वाटलं. कारण जर आज मला माझ्या प्रभागातील नागरिक जर मला प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी पाठवतात तर इथून पुढे देखील त्यांची कामं करण्यासाठी मला पक्षीय निधी म्हणजे पक्षाचा सपोर्ट असणं किंवा निधीकरिता मला नेत्यांची साथ असणं हे मला जास्त गरजेचं वाटतं. त्यामुळं मी हा विचार केला की सत्तेतील पक्षाबरोबर राहिलं तर कदाचित मला इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही. आणि त्याच्या पुढचं सांगायचं म्हणजे खरं तर राज्यामध्ये हे तिन्ही पक्ष एकच आहेत आणि सर्व पक्ष चांगल्या प्रकारे काम करत आहेत. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था म्हटलं तर प्रत्येक पक्ष हा स्वबळावरती या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. म्हणून कदाचित काही अडचणी असू शकतात, त्यामुळं म्हणजे ही अडचण आली असेल. परंतु या पक्षाने म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मला या ठिकाणी संधी देऊन उमेदवारी जाहीर केली, अधिकृत उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं मला असं वाटतं की मी नक्कीच त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवीन आणि माझे सर्व प्रभागातील नागरिक हे माझ्यावरती असणारा विश्वास या ठिकाणी पुन्हा एकदा दाखवतील असं वाटतं आणि नवीन उमेदीने काम करण्याची माझी इच्छा आहे. धन्यवाद. थँक्यू.